आम्ही चाललोय आपल्या एस टीने माणगावपर्यंत आणि माणगाववरून जाणार पुढे. माणगाववरून पुढे ट्रेनने आहे आपली मांडवी एक्सप्रेस आहे. आणि आता जस्ट चढतोय घोनसे घाट. दाखवतो तुम्हाला, एकदम खतरनाक आहे. माझ्यासोबत आहे रोशन. हा बघा झोपलाय तो. बोल भाई. क्रॉस केलाय, म्हणजे क्रॉस पण नाही केलाय. पोचलोय माणगावला. आता माणगाव बस स्टॉप येईल, त्याच्यानंतर मी तुमचं तिकीट आहे माणगाव रेल्वे स्टेशनचा, त्याच्यामुळे ती रेल्वे स्टेशनला थांबेल आमच्यासाठी. आहे माणगावचा हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय माणगाव. मी पोचतोय. गाडी कल्याण मार्गे जर डोंबोलीवाले असतील तर ही गाडी आमच्यासाठी बेस्ट आहे. तर तुम्हाला तिला पकडण्यासाठी माणगावला यायला लागेल. ही बघा फुल मच्छी, सगळी सुकवलेली मच्छी आहे, सुकी. बघा हा रस्ता मेन हायवे मुंबई गोवा हायवे हा. तो या साईडला मुंबईला, ही साईड मुंबईची आणि ज्याची अपोजिट साईड आहे आपली गोवा. आणि हा माणगावचा मार्केट. तर आपण काय कधी आलो आहे नाही, तर काय माहिती कसं असतं सगळं इकडे. बघूच, कधी ना कधी आलो तर दाखवेनच पुढे तुम्हाला. जर कधी येणं झालं तर नक्की दाखवेन. ठीक आहे, चाललं आहे पुढे. आता आमचं स्टॉप आहे माणगाव, त्याच्यानंतर माणगाव रेल्वे स्टेशन. ते आम्हाला थांबेल. मग आम्हाला ट्रेनने जायचं आहे पुढे. ट्रेन तर आमची 4ची आहे, 4ची या 5ची, 2 ट्रेन आहेत. दोघांपैकी कोणती तरी एक पकडायची आहे मला. ठीक आहे, पुढचं दाखवू तुम्हाला. हेअर वी गो. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण पोचलो आहे माणगाव रेल्वे स्टेशन नाही, माणगाव बस डेपोला. तर हा आहे माणगावचा बस डेपो आणि आपली लगेचच सुटणार आहे जी बस आहे ती. माणगावचं स्टेशन आहे, बस स्टेशन म्हणजे. औषधाने घेतलं नाही आपल्याला चिक्की, ओंबऱ्याची चिक्की. नको मला काय नसतं. चिकट का. आणि हा आहे आपला माणगावचा स्टेशन. आम्ही दोघं पोचलोय. एक नंबर बांधले, एकदम जबरदस्त. पहिल्यांदाच आलोय मी इथे. स्टेशन रिक्षा पण लागले रे. माणगाव. फायनली आम्ही पोचलोय माणगाव स्टेशनला. आणि आमचं नशीब एवढा चांगला आहे की गाडी लागली सुरत, आणि सुरत गाडी जाणार आहे वसई आणि विरारला थांबणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला जायचं नालासोपारा. एक नंबर काम झालं. आता आम्हाला चेंज पण करायला नाही लागणार. ट्रेन पनवेलवरून डायरेक्ट ती वसई आहे. आणि हे आपला स्टेशन आहे माणगावचा, जबरदस्त एकदम. आणि आमची ट्रेन आली आहे जस्ट नाव. ही बघा. सरकारची ट्रेन आली पण ती जाम लेट आली. 2 तास अडीच तास लेट आले. हा रोशन, बघूया आम्हाला जागा भेटते काय. जर नाही भेटली तर बघू काय ते पुढचा. सॉन दिला तिने. ही बघा सुरत एक्सप्रेस आहे. आम्हाला बोल आहे, दरवाजे उघडेवाले आहेत. ट्रेन आली आपली. गेटवरचे उठणार नाही सगळे. सुरत एक्सप्रेस. काय खाली आहे? वलसाड. हॉर्न वाजव बाबा. हलते रे. खाली आहे जनरल. अरे पूर्ण खाली होती. तसून जाऊया पुढं. गुजरात पुढे जायचं. काय थांब, ह्याच्यातच चढू आता. आणि पोहोचला ना गोव्याला पोहोचेल ना, म्हणजे गोवा टूरला वसई
पळतंय फुल. आणि हे आमचे रोशन दादा दोघं आम्ही दोघं आहो. बस बस. नजारा ब्युटिफुल, नजारा ब्युटिफुल, कोकणचा नजारा ब्युटिफुल. नदी जाता का? आणि आम्ही बसलो रस्त्यात दरवाज्यातच बसतो. आम्हाला जागा नाही आहे, कमी पैशात सुकून दुसऱ्या डब्यात चढला. आमची तिकीट होती. पण दरवाजा बंद आहे. हा, तो दरवाजा बंद होता त्याच्यामुळे काय ठीक आहे, आम्ही पुढे उतरून चढूच. दरवाजातच बसू तरी. हा, दरवाज्यात बसू. आणि ही कसली शेती आहे, कसली रे ही? कलिंगडाला बसू. कलिंगड तिकडं पण होते आपल्या साईडला. आपला कोकणातला व्ह्यू तो पण आपल्या कोकण कन्या नाही, सुरत आहे. सुरत एक्सप्रेस, वलसाड मँगलोर एक्सप्रेस मेन म्हणजे आहे तिचं नाव. ठीक आहे, रोशन बोलून तो. नाव तर वलसाड. आपला कोकणचा विभाग, गाव हा बघा, आपला गाव, आपलं घर बघ. आयचं पुढचा का मारलं नाही फक्त, आयचं तोंड मारलं नाही, मागचं काय गेलं. सीन आहे ना. ते देशमुख जाऊन जाऊ. आणि आपली नदी काय माहिती कुठची नदी आहे ती, पण जबरदस्त आहे रे. मासा बिसा असतील, बागायला या पाहिजे. काय वानवा लावलं नाही इकडं, पण तसाच सीन आहे आमच्या जरा का. पण मोठी नदी आहे, नदी मोठी आहे. येऊ शकता तुम्ही, ट्रेन वगैरे थांबली तर या, पोहून जा, मजा करा. दोन जागा. ही बघा आपली टोमॅटोची शेती मांडगाव नाही, रोह्यामध्ये. टोमॅटो आपल्याला लागलेला आहे सिग्नल. काय माहिती काय सीन आहे. बघा आपले अरे आता पकडली ट्रेन वाटतंय मध्ये रे, एक नंबर. एक नंबर नजारा, एक नंबर. आणि आम्ही पोचलो जस्ट. नाव रोहा. बघा गर्दी आहे लोक. रोहे रोहा. मला आठवलं. कुठं गर्दी आहे, मातीची गर्दी आहे. इथंच बसून आहे ना. बघूया चल. जाऊया पुढे. हा आहे रोह्याचा व्ह्यू, एक नंबर. कोकणातला जो व्ह्यू आहे ना, ते एक नंबरच असते. काय पण बोला. आपली ट्रेन क्रॉस करते बघा, 2 नंबर प्लॅटफॉर्मला जातो रोहा जंक्शन. आणि आम्ही जस्ट नाव बोलतो रोहा. आणि रोह्याच्या पुढे आहे पेंड नंतर पनवेल, नंतर भिवंडी, नंतर आपला जो मेन स्टेशन आहे उतरायचा तो असंही. बघू दे आता, मला तर बघू दे व्हायचं काय नाही संपला. ए या भाऊ या. आम्ही जस्ट पोचलोय पनवेलला. हे बघा पनवेल आलाय आणि वाजले 7:30. 9:30चं टायमिंग आहे आपला वसईचा. फुल पब्लिक उतरते, पूर्ण ट्रेन खाली होते, त्यामुळे काही टेन्शन नाही.